गुड इव्हनिंग स्टुडंट. मागच्या 6 लेक्चरमध्ये आपण पहिले युनिट कव्हर केलेलं आहे. तर आता म्हणजे पहिल्या युनिटचे आपण सगळे बीट किंवा जे काही सहा त्याच्यामध्ये बीट किंवा सहा सब टॉपिक दिले होते ते सगळे आपण 6 लेक्चरमध्ये कव्हर केलेले आहेत. आता आपण UHVच्या दुसऱ्या युनिटकडे बघू. म्हणजे आता आपण पहिल्या लेक्चरमध्येच बघितलं होतं की आपल्याला UHV मध्ये टोटल 4 युनिट शिकायचे आहेत. त्यातलं पहिलं युनिट आपण पहिल्या 6 लेक्चरमध्ये कव्हर केलेलं आहे. आता 7वं लेक्चर हे आपलं सेकंड युनिट पासून असेल. आता सेकंड युनिटचं जे नाव आहे तर हे इथं बघायला मिळते आपल्याला. सेकंड युनिट इज हार्मोनी इन ह्युमन बिंग. पहिलं इंट्रोडक्शन टू व्हॅल्यू एज्युकेशन होतं पहिले जे युनिट. आता सेकंड युनिट काय आहे आपलं? हार्मोनी इन द ह्युमन बिईंग. हार्मोनी म्हणजे काय? कोऑर्डिनेशन, बॅलन्स किंवा त्याला सिनर्जी असं म्हणू शकता. आता बघू आपण याच्यामध्ये. आता बघा, आपण पहिल्या लेक्चरमध्ये मी SPPOचं पॅटर्न हे सुरुवातीच्याच लेक्चरमध्ये तुम्हाला सगळ्यांना समजावून सांगितलं होतं की त्याच्यामध्ये 35 मार्काचा आपला एंड सेमचा पेपर असेल, 15 मार्काचा CC ज्याला आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह कंटिन्युअस इव्हॅल्युएशन हे 15 मार्कासाठी. आता जर 35 मार्काचा आपण विचार केला म्हणजे याचा, हे बघा 35 मार्काचा जे काही एंड सेमिस्टर एक्झामचा पेपर असेल त्याचा पहिलं युनिट जे आहे, तर मी पहिले युनिट किती मार्कासाठी सांगितलं होतं तुम्हाला? 8. आणि आता हे दुसरे युनिट हे इथून हे किती मार्काचं असेल? हे 9 मार्काचं असेल युनिट. हे 9 मार्काचं असेल आणि हे सुद्धा 9 मार्काचं असेल. म्हणजे किती झाले आपले? 9 तिरी 27 आणि हे 8 असं टोटल. जर आपण विचार केला तर हे एंड सेम एक्झाम किती मार्काची असेल आपली? ही 35 मार्काची असेल. म्हणजे त्याच्यामधलं आपण सध्या कव्हर किती केलं? फक्त एक युनिट केलं. म्हणजे 8 मार्काचा सिलेबस पहिल्या 6 लेक्चरमध्ये आपला कव्हर झालेला आहे. आता आपण सेकंड युनिट बघू. आता सेकंड युनिटचं नाव काय? हार्मोनी इन द ह्युमन बिंग. आता या युनिटला सुरुवात करू. आता बघा, आपण हे सांगितले तर हे डबल काय मी पुन्हा वाचत नाही. पहिल्या लेक्चरमध्ये कव्हर केलेलं 35 मार्काचं जे काय स्ट्रक्चर होतं, म्हणजे 8 मार्क्स पहिल्या युनिटले होते आणि त्याच्यानंतर प्रत्येक युनिट हे 9 मार्काचं असेल. म्हणजे युनिट 2 9 मार्क, युनिट 3 9 मार्क आणि युनिट 4 हे 9 मार्क. म्हणजे 9 तिरी 27 प्लस पहिलं युनिट 8 मार्काचं म्हणजे 27 आणि 8 असा 35 मार्काचा आपला एंड सेमचा एक्झाम असेल. सॉरी. आता बघा, युनिट 2 मध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे? आउटलाईन ऑफ युनिट 2. याच्यामध्ये हे सगळे बीट आपल्याला कव्हर करायचे आहे. पहिला आहे व्हॉट इज ह्युमन बिंग, हे बीट कव्हर करू आपण आजच्या लेक्चरमध्ये. दुसरं असते कंपॅरिझन ऑफ सेल्फ अँड बॉडी, नोईंग अँड अझुमिंग, ग्रॉस मिसअंडरस्टँडिंग, अझुमिंग ह्युमन बिंग टू बी ओनली द बॉडी, the self is a central to the human being, activities of the self, sources of imagination, नंतर बॉडी ॲज द इन्स्ट्रुमेंट ऑफ द सेल्फ. नंतरचा टॉपिक असेल याच्यामधला हार्मोनी ऑफ द सेल्फ विथ बॉडी. नंतर प्रोग्राम फॉर द सेल्फ रेग्युलेशन अँड हेल्थ. अँड लास्ट वन इज रिवायझिटिंग रिवायझिटिंग प्रॉस्पेरिटी इन द लाईट ऑफ द हार्मोनी बिटवीन सेल्फ अँड बॉडी. हे सगळे टॉपिक आपण सेकंड युनिटमध्ये कव्हर करणार आहोत. म्हणजे सेकंड युनिटचा जर सिलेबस असेल तर हा एवढा सारा सिलेबस, म्हणजे सेकंड युनिटमध्ये आपल्याला प्रत्येक टॉपिक हा डिटेलमध्ये स्टडी करायचा आहे. तर आता या लेक्चरमध्ये फक्त आपण हा एवढा पार्ट म्हणजे कोणता? व्हॉट इज ह्युमन बिंग हा पार्ट आपण या लेक्चरमध्ये कव्हर करू. पुढच्या लेक्चरमध्ये कंपॅरिझन बिटवीन सेल्फ अँड बॉडी हा पार्ट कव्हर करू. तर चालू करूया आता. व्हॉट इज ह्युमन बिंग हा पार्ट आपण या लेक्चरमध्ये म्हणजे कोणत्या युनिट 2चं पहिलं बीट कोणतं आहे? तर व्हॉट इज ह्युमन बिंग हे या लेक्चरमध्ये आपण डिटेलमध्ये बघू. आता बघा, मी सांगितलं की या युनिटमध्ये फक्त सेकंड युनिटमध्ये आपलं पहिलं बीट काय? व्हॉट इज ह्युमन बिंग. म्हणजे सिलेबसमध्ये सुद्धा हा दिलेला आहे की व्हॉट इज ह्युमन बिंग हे पहिलं बीट दिलेलं आहे. आता बघा, ह्युमन बिंग याची जर डेफिनेशन बघितली तर आता बघा इथं काय? ह्युमन बिंग इज द को एक्झिस्टन्स ऑफ सेल्फ अँड बॉडी. म्हणजे या दोघांचं को एक्झिस्टन्स किंवा ज्याला आपण सहअस्तित्व म्हणतो मराठीत, तर या दोघांचं सहअस्तित्व
किंवा सेल्फ एक्झिस्टन्स ऑफ सेल्फ प्लस बॉडी. नुसतं फिजिकल बॉडी म्हणजे ह्युमन बिंग का, तर नाही. तर याचं काय इथं सेल्फ प्लस म्हणजे हा सेल्फ आणि प्लस बॉडी या दोघांचं जर को एक्झिस्टन्स असेल तरच त्याला आपण ह्युमन बिइंग म्हणू. आता बघा का, दोन शब्द आपण सारखे ऐकतो, एक ह्युमन बिंग आणि एक असते बिईंग ह्युमन. आता जेव्हा बिईंग ह्युमन जेव्हा म्हणतो तर तेव्हा त्या ह्युमनच्या क्वालिटीज एक्सपेक्टेड आहे. ह्युमन बिईंग जर म्हणलं तर इट इज द को एक्झिस्टन्स ऑफ सेल्फ अँड बॉडी किंवा सेल्फ प्लस बॉडी. ही डेफिनेशन बघा, सगळ्या विद्यार्थ्यांना ही डेफिनेशन पाठच असली पाहिजे. जसं मी पहिल्या लेक्चरमध्ये काही काही गोष्टी की तुम्हाला त्या आवश्यक माहीत असणं आवश्यक आहे. जसं काय सांगितलं, बेसिक अस्पायरेशन ऑफ ह्युमन कोणते असतात, तर कंटिन्युअस हॅपीनेस आणि प्रॉस्पेरिटी या दोन बेसिक ह्युमन अस्पायरेशन असतील. नंतर मी सांगितलं की नॅचरल ॲक्सेप्टन्सची एक डेफिनेशन येणं एक्सपेक्टेड आहे. नॅचरल ॲक्सेप्टन्स म्हणजे काय, इट इज द इनर फिलिंग दॅट डिसाइड व्हॉट इज राईट अँड रॉंग without any external force or without any external influence or without any external pressure. तर त्याला आपण नॅचरल ॲक्सेप्टन्स म्हणू. म्हणजे नॅचरल ॲक्सेप्टन्स का, इनर फिलिंग असते किंवा तो आतला आवाज असते, तो काय ठरवते, राईट आणि रॉंग याच्यामधला डिफरन्स ठरवते. आणि तो कसा ठरवते, विदाउट एनी एक्सटर्नल फोर्स और विदाउट एनी एक्सटर्नल प्रेशर. तर त्याला आपण नॅचरल ॲक्सेप्टन्स म्हटलं. तसंच आता मी काय सांगितलं की व्हॉट इज ह्युमन बिंग, याची डेफिनेशन प्रत्येक स्टुडंटला माहीत असणं अपेक्षितच आहे. त्याच्याशिवाय समोर काही समजणार नाही. म्हणजे आता मी काय सांगितलं, ह्युमन बिईंग म्हणजे काय, नुसतं फिजिकल बॉडी का, तर नाही. तर ह्युमन बिईंग म्हणजे काय, इट इज द को एक्झिस्टन्स ऑफ सेल्फ प्लस बॉडी किंवा इट इज द को एक्झिस्टन्स ऑफ सेल्फ अँड बॉडी. म्हणजे ही गोष्ट किंवा ही डेफिनेशन प्रत्येक विद्यार्थ्याला माहीत असणं आवश्यकच आहे, तरच हे युनिट 2 समजेल. एकदा आणखी पुन्हा सांगतो, ह्युमन बिईंग मीन्स इट इज द को एक्झिस्टन्स ऑफ सेल्फ अँड बॉडी ऑर इट इज द को एक्झिस्टन्स ऑफ सेल्फ प्लस बॉडी. नुसतं बॉडी जर म्हटलं तर ते रॉंग असेल. म्हणजे ह्युमन बिईंग नुसतं आपण एवढं बॉडी जर म्हटलं तर रॉंग, नुसतं सेल्फ म्हटलं तरी रॉंग. इट इज द को एक्झिस्टन्स ऑफ म्हणजे हे दोन्हीचं को एक्झिस्टन्स ऑफ सेल्फ प्लस बॉडी असलं तर करेक्ट. सगळ्यांच्या लक्षात येईल ही डेफिनेशन, अवघड काही नाही, सहज लक्षात येण्यासारखी डेफिनेशन आहे. तर त्याच्यामुळे कुठेही गोंधळून जायचं नाही. तर ह्युमन बिईंग म्हणजे नुसतं बॉडी असं कन्सिडर म्हणायचं नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मी एखाद्या स्टुडंटचं नाव, समजा एखाद्या स्टुडंटचं नाव शुभम असेल, तर शुभम म्हणजे नुसता, हा शुभम म्हणजे नुसतं त्याची बॉडी आहे का, तर नाही. शुभम म्हणजे काय, त्याच्या आतमधला सेल्फ किंवा तो आय म्हणू आपण, प्लस त्या शुभमची बॉडी म्हणजे तो झाला टोटल शुभम. शुभम म्हणजे एक ह्युमन बिंग आहे ना. ह्युमन बिंग म्हणजे नुसतं शुभमची बॉडी का, तर नाही. शुभम म्हणजेच काय, त्याच्या आतमधला सेल्फ आणि त्याचं जे काही वरचं स्केलेटॉन जे त्याला बॉडी म्हणतो, या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे शुभम. आता बघा, आपण बघितलं की याची डेफिनेशन मी सांगितली पहिलेच की ह्युमन बिईंग म्हणजे काय, इट इज द को एक्झिस्टन्स ऑफ, बघा, अंडरस्टँडिंग ह्युमन बिईंग ॲज द को एक्झिस्टन्स ऑफ सेल्फ प्लस बॉडी. मी पहिले डेफिनेशन सांगितली, 3-4 वेळा सांगितलेलं आहे की ह्युमन बिईंग म्हणजेच काय, इट इज द को एक्झिस्टन्स ऑफ सेल्फ प्लस बॉडी और इट इज द को एक्झिस्टन्स ऑफ सेल्फ अँड बॉडी. आता बघा, इथं आपण त्या दोघांचं हे को एक्झिस्टन्स दाखवलं म्हणजे सहअस्तित्व या दोघांचं. कोणाचं, हे इकडे सेल्फ आणि दुसरा कोणता आहे, बॉडी. या दोघांचं सहअस्तित्व किंवा को एक्झिस्टन्स, त्यालाच आपण ह्युमन बिईंग म्हटलं. आता बघा, सेल्फ जो हा कन्सियस, ज्याला चेतना किंवा जाणीव असते, आणि हा बॉडी जो आहे हा मटेरियल किंवा फिजिकल एंटिटी आहे. सेल्फ त्याच्यामधली कोणती एंटिटी आहे, सेल्फ ही कन्सियस, ज्याला चेतना किंवा जाणीव असते, आणि दुसरी बॉडी, हे काय, फिजिकल किंवा मटेरियल एंटिटी आहे, याला चेतना जाणीव नसते. आता बघा इथं, थिंक, फील, अंडरस्टँड अँड मेक अ डिसिजन, हे कोणाचं वर्क दिलेलं आहे, हे सेल्फचं. वाट्स, सेल्फला काय काय गरज आहे, म्हणजे वाट्स हॅपीनेस, रिस्पेक्ट, लव, ट्रस्ट, सॅटिस्फॅक्शन, हे कोणासाठी आवश्यक आहे, सेल्फसाठी या गोष्टी आहेत. म्हणजे सेल्फसाठी कोणत्या गोष्टी आवश्यक असतात, हॅपीनेस, रिस्पेक्ट, ट्रस्ट, लव, सॅटिस्फॅक्शन, हे कोणासाठी आवश्यक आहे, सेल्फसाठी.
सेल्फ म्हणजे कोणता पार्ट, तर कन्सियसनेस किंवा कन्सियस पार्ट किंवा कन्सियस एंटिटी, ज्याला जाणीव आहे किंवा चेतना आहे, तर त्याला आपण सेल्फ म्हणतो. आणि दुसरं काय आहे, बॉडी. हा जो आहे या फिजिकल एंटिटी किंवा याला मटेरियल एंटिटी म्हणतो, याला चेतना किंवा जाणीव नसते. आता बघा, इथं बघा मी काय लिहिलं, नीड्स ऑफ द सेल्फ आर क्वालिटेटिव्ह. आता बघा, आणि इकडे बघा आता, बॉडी काय सांगितलं मी, मटेरियल किंवा फिजिकल पार्ट सांगितला. सेल्फ काय सांगितला मी, कन्सियस एंटिटी ऑर, किंवा आपण त्याला कन्सियस एंटिटी किंवा कन्सियस पार्ट म्हणू. म्हणजे या दोघांचं कोएक्झिस्टन्स, कोणाचं, सेल्फ प्लस बॉडी, तर त्याला आपण ह्युमन बिईंग म्हटलं. आता बघा इथं याच्या आपण गरजा बघितल्या. आता याला काय पाहिजे, नीड्स काय असते याची, फूड, वॉटर, शेल्टर, क्लोथिंग, एक्सरसाइज, रेस्ट, हे कोणाच्या गरजा आहे, तर हे बॉडीच्या आहेत. आता ह्या जर गरजा आपण बघितल्या तर ह्या कोणत्या आहेत, या फिजिकल फॅसिलिटी आहेत जवळपास. म्हणजे जर आपण विचार केला या सगळ्या या ब्लॉकचा आहे, असा मी राऊंड करतो याला, ह्या जर गोष्टी कन्सिडर केल्या तर ह्या कोणत्या आहेत, ह्या फिजिकल फॅसिलिटी आहेत. आता बघा, नीड्स ऑफ द बॉडी आर क्वांटिटेटिव्ह, म्हणजे आपण म्हणू शकतो ना, बघा आता, क्वांटिटेटिव्ह म्हणजे काय, की ते मोजता येतात. उदाहरणार्थ शेल्टर म्हणजे दोन घरं, चार घरं, किंवा क्लोथिंग, क्लोथिंग म्हणजे काय, कपडे, दोन ड्रेस, चार ड्रेस. फूड म्हणजे काय, समजा अर्धा किलो पीठ, किंवा अर्धा किलो तांदूळ, जे मोजता येतात. आता बघा, नीड्स ऑफ द सेल्फ आर क्वालिटेटिव्ह. आता क्वालिटेटिव्ह म्हणजे काय, की त्या मोजता येत नाहीत आकड्यामध्ये. आता बघा, हॅपीनेस, 2 किलो हॅपीनेस, 4 किलो हॅपीनेस, 4 ग्रॅम, इथं बघा, अर्धा किलो रिस्पेक्ट, 1 किलो रिस्पेक्ट, 5 किलो रिस्पेक्ट, असं म्हणतो का आपण, नाही. किंवा 2 किलो ट्रस्ट, चार, किंवा 5 किलोग्राम लव, किंवा 10 किलोग्राम सॅटिस्फॅक्शन, असं म्हणतो का, नाही. म्हणजे काय, हा या मोजता येत नाही. हा सगळ्या जे काय सेल्फच्या जे काय नीड आहेत, हा ह्या क्वालिटेटिव्ह आहे. आणि याच्या ज्या नीड आहेत, म्हणजे जे काय बॉडीला फिजिकल फॅसिलिटी लागतात, त्या नीड कशा असतात, क्वांटिटेटिव्ह, ज्या मेझर करता येतात. म्हणजे मी सांगितलं की अर्धा किलो पीठ खाण्यासाठी, किंवा अर्धा किलो तांदूळ, किंवा याला फिजिकल फॅ 2 मोबाईल, किंवा 2 लॅपटॉप, किंवा 2 घरे, किंवा 4 ड्रेस, किंवा 2 बूट, असं आपण मेजर करू शकतो. म्हणजे हे काय क्वांटिटेटिव्ह आहे. सहज लक्षात येईल, अवघड काही नाही. जर एक्झाममध्ये साधं जर आलं तर एक्सप्लेन, किंवा व्हॉट इज मीन बाय ह्युमन बिंग, एक्सप्लेन इन डिटेल. आता ह्युमन बिंगची मी डेफिनेशन काय सांगितली, इट इज द कोएक्झिस्टन्स ऑफ सेल्फ प्लस बॉडी. आता हेच पण सांगितलं मी की सेल्फ हा कन्सियस पार्ट आहे, किंवा त्याला चेतना किंवा जाणीव असते. बॉडी हा फिजिकल किंवा मटेरियल पार्ट आहे, याला चेतना किंवा जाणीव नसते. या दोघांचं कोएक्झिस्टन्स, ज्याला आपण ह्युमन बिंग म्हटलं. याच्या नीड काय आहे, सेल्फच्या हॅपीनेस, रिस्पेक्ट, ट्रस्ट वगैरे या सेल्फच्या नीड आहे. आणि सेल्फ काय करतो, हा डिसिजन मेकिंग पार्ट करतो. म्हणजे याला फील्स, अंडरस्टँडिंग, थिंक, किंवा मेक्स द डिसिजन, म्हणजे डिसिजन घेणारा पार्ट जो आहे, हा सेल्फ घेते. फक्त हा काय करतो, हा एक्झिक्यूट करणारा पार्ट कोणता असते, डिसिजन कोण घेते, सेल्फ घेते. एक्झिक्यूट करणारा पार्ट कोणता आहे, बॉडी. डिसिजन घेणारा पार्ट कोणता आहे, सेल्फ. सेल्फच्या नीड काय आहे, रिस्पेक्ट, हॅपीनेस, लव, ट्रस्ट, सॅटिस्फॅक्शन. याच्या नीड काय आहे, याच्या नीड फिजिकल फॅसिलिटी असतात. आणि तसेच याचे जे काही नीड आहे क्वांटिटेटिव्ह आहे, म्हणजे आपल्याला मेजर करता येतात, ते आकड्यामध्ये सांगता येतात. फॉर एक्झाम्पल मी जसं सांगितलं की शुभमकडे किंवा एखाद्या विद्यार्थ्याकडे 2 मोबाईल आहेत, 4 गाडी आहे, किंवा 2 लॅपटॉप आहे, किंवा त्याला 2 ड्रेस आहे, हे सगळं मेजर करता येते. आता सेल्फ म्हणजे काय सांगितलं की क्वालिटेटिव्ह आहे, ह्या क्वांटिटीमध्ये मेजर करता येत नाही. जसं आपण जर एक्झाम्पल शुभमचं बघितलं, शुभमला 2 किलोग्राम रिस्पेक्ट, शुभमला 2 किलोग्राम लव, शुभमला 2 किलोग्राम सॅटिस्फॅक्शन, किंवा शुभमला 5 किलोग्राम ट्रस्ट, असं म्हणतो का आपण, नाही. म्हणजे ते मेजर करता येत नाही, ते क्वालिटेटिव्ह असतात. सहज लक्षात राहील, काही अवघड नाही. म्हणजे फुकट मार्क्स या कॅटेगरीत मी याला कन्सिडर करतो. म्हणजे फक्त तुम्हाला साधं जरी आलं की SVPच्या युनिव्हर्सिटीच्या एक्झाममध्ये जर असा क्वेश्चन आला, एक्सप्लेन द व्हॉट इज मीन बाय ह्युमन बिंग, म्हणजे एक साधे दोन एका लाईनमध्ये डेफिनेशन लिहायची की इट इज द कोएक्झिस्टन्स ऑफ, इट इज द कोएक्झिस्टन्स ऑफ सेल्फ अँड बॉडी, किंवा इट इज द कोएक्झिस्टन्स ऑफ सेल्फ प्लस बॉडी. आणि त्यांना एक्सप्लेन जर म्हटलं तर मग एक्सप्लेन म्हटलं तर काय करावं लागेल, हे आपल्याला हे थोडंसं डिटेल लिहावं लागेल. की सेल्फ हा कन्सियस किंवा जाणीव पार्ट आहे, बॉडी हा फिजिकल किंवा मटेरियल पार्ट आहे, आणि हे त्याचा नीड काय आहे, क्वालिटेटिव्ह क्वांटिटेटिव्ह कोणतं आहे, तर हेच थोडंसं म्हणजे बऱ्यापैकी सहज तुम्हाला लिहिता येईल. नंतर बघू आपण.
आता बघा आपण ह्युमन बिईंग बघितलं. ह्युमन बिईंग म्हणजेच काय सांगितलं मी, इट इज द को एक्झिस्टन्स ऑफ सेल्फ प्लस बॉडी, ही आपण डेफिनेशन बघितली पहिल्या स्लाइडमध्ये. आता बघा, अंडरस्टँडिंग ह्युमन बिईंग ॲज अ को एक्झिस्टन्स ऑफ सेल्फ अँड बॉडी. ए ह्युमन बिईंग इज अंडरस्टूड नॉट जस्ट बाय फिजिकल बॉडी. म्हणजे ह्युमन बिईंग म्हणजे नुसतं फिजिकल बॉडी किंवा तो स्केलेटॉन आहे का, तर नाही. बट ॲज द को एक्झिस्टन्स ऑफ टू डिस्टिंग पार्ट. आता टू डिस्टिंग पार्ट म्हणजे कोणते सांगितले, मी सांगितले पहिलेच. तर पहिला पार्ट कोणता आहे त्यातला, द सेल्फ. आणि दुसरा पार्ट कोणता आहे तर बॉडी. आता बघा, सेल्फ कोणता आहे आपला, कन्सियस पार्ट आहे किंवा कन्सियस एंटिटी, ज्याला सेपरेट एंटिटी म्हणजे काय की वन दोज, किंवा एंटिटी म्हणजेच काय, द पार्ट विच हॅज अ सेपरेट एंटिटी, किंवा त्याला ज्याला काय स्वतःचं अस्तित्व असतं, त्याला आपण एंटिटी म्हणतो. मग सेल्फला स्वतःचं अस्तित्व आहे का, तर हो. कारण की सेल्फच्या गरजा बघितल्या आपण. सेल्फला काय काय लागते, रिस्पेक्ट, लव, सॅटिस्फॅक्शन, हॅपीनेस, या सगळ्याच गोष्टी सेल्फला लागते. आणि त्या कशा असतात, क्वालिटेटिव्ह असतात. कारण की 2 किलोग्रॅम हॅपीनेस, 4 किलोग्रॅम ट्रस्ट असं आपण कधी म्हणत नाही. आता बघा, दिस इज द रिअल आय. म्हणजे सेल्फ काय आहे की तो आय आहे, म्हणजे त्यातला आपला आय म्हणजेच मी. किंवा ज्यांचा विश्वास, सेल्फ म्हणजे आत्मा पकडू शकता. ज्यांचा विश्वास आहे, ज्यांचा विश्वास नाही, ते कारण की आपापल्या विश्वासाचा पार्ट आहे. ज्याला ठेवायचा त्याच्यासाठी बघा, ज्याला नाही ठेवायचा ते त्यांच्या त्यांच्या याच्यावर. म्हणजे असं काही नाही. ज्यांचा विश्वास आहे त्यांनी आय लक्षात ठेवा, किंवा आत्मा ज्या म्हणजे ते विश्वासाचा पार्ट आहे. ते हां, ठीक आहे, येईल ना लक्षात तुमच्या. हां, म्हणजे दिस इज द रिअल आय. म्हणजे सेल्फ म्हणजेच काय, आय आहे. द कन्सियस पार्ट ऑफ अस, म्हणजे आपल्यातला तो काय कन्सियस पार्ट आहे, म्हणजे ज्याला जाणीव आहे, चेतना आहे. नंतर बघा, इट इज वन दॅट थिंक, फील, अंडरस्टँड अँड मेक अ डिसिजन. म्हणजे डिसिजन जो कोण घेते, हा सेल्फ घेते. डिसिजन एक्झिक्यूट कोण करते, तर बॉडी. डिसिजन टेक्स प्लेस कुठं होते, तर सेल्फमध्ये. डिसिजन एक्झिक्यूट कुठं होते, तर बॉडीमध्ये. आता बघा, द सेल्फ वॉन्ट द थिंग्स लाईक हॅपीनेस, रिस्पेक्ट, ट्रस्ट, लव आणि सॅटिस्फॅक्शन. नंतर नीड ऑफ द सेल्फ आर क्वालिटेटिव्ह. आता बघा, क्वालिटेटिव्ह म्हणजे काय की ते डिजिटमध्ये किंवा नंबरमध्ये मेजर करता येत नाही. मी पहिले सांगितलं, 2 किलोग्रॅम हॅपीनेस, 4 किलोग्रॅम, किंवा 5 किलो ट्रस्ट, असं आपल्याला म्हणता येत नाही. तर या सेल्फ हे सगळं क्वालिटेटिव्ह आहे. आणि डिसिजन मेकिंग कुठं होते, तर सेल्फमध्ये. डिसिजन एक्झिक्यूट कुठं होते, तर बॉडीमध्ये. आता आपण बघू दुसरी जे आपण बघितलं ना की ह्युमन बिईंग म्हणजे काय, इट इज द को एक्झिस्टन्स ऑफ सेल्फ अँड बॉडी. त्याच्यामधले आपण सेल्फ बघितलं की सेल्फ काय आहे, तर आय आहे, आणि हा कन्शियस पार्ट आहे. त्याच्या गरजा कोणत्या आहे, त्याला फील, अंडरस्टँड, आणि हे म्हणजे सेल्फचं काय काम आहे की थिंकिंग करणे, वाटणे, समजून घेणे, डिसिजन घेणे, हे सगळं. नंतर सेल्फच्या गरजा काय की त्याला हॅपीनेस लागते, रिस्पेक्ट लागते, ट्रस्ट, लव, सॅटिस्फॅक्शन. आणि ह्या कशा आहेत, सगळ्या क्वालिटेटिव्ह आहेत, हे आपण बघितलं. आता बघा, द बॉडी फिजिकल ऑर मटेरियल एंटिटी आहे. धिस इज द फिजिकल ऑर मटेरियल पार्ट ऑफ अस. इट नीड्स फूड, वॉटर, शेल्टर, क्लोथिंग, एक्सरसाइज, रेस्ट टू सर्वाइव्ह अँड स्टे हेल्थी. म्हणजे या सगळ्या फिजिकल फॅसिलिटी आहेत. फिजिकल फॅसिलिटी कोणाला लागतात, सेल्फला लागत नाही. फिजिकल फॅसिलिटी ह्या बॉडीला लागतात. नंतर नीड ऑफ द बॉडी आर क्वांटिटेटिव्ह. बघा आता आपण, सेल्फच्या नीड कशा होत्या, क्वालिटेटिव्ह होत्या. बॉडीच्या नीड कशा आहेत, तर क्वांटिटेटिव्ह. म्हणजे आपल्याला सहज मेजर करता येतात. म्हणजे आपण 2 घरं, किंवा 2 ड्रेसेस, किंवा आपण म्हणू शकतो 1 लिटर पाणी, 2 लिटर पाणी, फूड म्हणजे अर्धा किलो पीठ, अर्धा किलो साखर, असं आपण त्याला मेजर करू शकतो, किंवा क्वांटिटीमध्ये एक्सप्रेस करू शकतो. म्हणून ह्या क्वांटिटेटिव्ह आहेत. बघा आता हा क्वेश्चन आला तर मी पहिले सांगितलं की फुकटचे मार्क्स या कॅटेगरीत क्वेश्चन आहे. फक्त तुम्हाला नुसतं सेल्फची जरी डेफिनेशन आली ना, तर बऱ्याच गोष्टी असंच लक्षात येतील. नंतरचा बघा, व्हाय कॉल इट को एक्झिस्टन्स. जे आपण जे ह्युमन बिईंग म्हटलं, की याला को एक्झिस्टन्स किंवा सहअस्तित्व का म्हणायचं. बघा आता,
सहअस्तित्व म्हणजे काय, की दोघं एकमेकावर डिपेंड आहेत. सहअस्तित्व म्हणजे काय, की दोघांचं एकमेकावर डिपेंडन्सी असणे, त्याला आपण सहअस्तित्व. नुसतं ह्युमन बिइंग म्हणजे आपण बघितलं की इट इज द को एक्झिस्टन्स ऑफ सेल्फ प्लस बॉडी. नुसतं सेल्फ एकटा काही करू शकत नाही, नुसतं बॉडी ही सुद्धा एकटा काही करू शकत नाही. म्हणजे आपण बघितलं की सेल्फ डिसिजन घेते आणि बॉडी तो डिसिजन एक्झिक्यूट करते. म्हणजे काय, दोन्ही गोष्टी एकमेकावर डिपेंड आहे. सहअस्तित्व म्हणजे काय, की सेल्फ प्लस बॉडी ह्या दोन्ही गोष्टी एकमेकावर डिपेंड आहे किंवा दोघांना एकमेकांची गरज आहे. म्हणून त्याला आपण इथं को एक्झिस्टन्स म्हणतो. आता बघा, द सेल्फ युजेस द बॉडी ॲज अन इन्स्ट्रुमेंट टू एक्सप्रेस ॲक्ट अँड लिव्ह इन द वर्ल्ड. द बॉडी डिपेंड्स ऑन द सेल्फ. म्हणजे नुसतं बॉडी काही एकटी काय करणार करेल का, तर नाही, कारण की त्याला सेल्फची गरज आहे आणि सेल्फला सुद्धा बॉडीची गरज आहे. म्हणजे या दोघांमध्ये सहअस्तित्व म्हणजे दोघं एकमेकावर डिपेंड आहेत. द बॉडी डिपेंड्स ऑन द सेल्फ फॉर गायडन्स, डिसिजन मेकिंग अँड पर्पजफुली ॲक्शन. कारण की त्याला बॉडीला एखादी ॲक्शन करायची असेल किंवा काहीतरी काम करायचं असेल तर डिसिजन कोणाचा असेल, सेल्फचा. फक्त बॉडी काय करेल, सेल्फनी जसं सांगितलं तसं ती एक्झिक्यूट करेल. म्हणजे काय करणार, बॉडी ॲज अ इन्स्ट्रुमेंट. म्हणजे एक साधं जर एक्झाम्पल आपण बघितलं की एखादा ड्रायव्हर ट्रक घेऊन चालला, तर आता ट्रक म्हणजे काय, इथं बॉडी. ड्रायव्हर म्हणजे काय, सेल्फ. ड्रायव्हर काय करणार, त्या ट्रकला कंट्रोल करणार. आता बघा, म्हणजे इथं सेल्फ काय असेल, इथं तो ड्रायव्हर, आणि बॉडी काय असेल तर तो ट्रक. म्हणजे त्या ट्रकला डायरेक्शन कोण देणार, ड्रायव्हर. ड्रायव्हर म्हणजेच कोण, सेल्फ. असं सहज लक्षात राहील आपल्या. बोथ आर द डिफरंट इन नेचर. बघा आता, सेल्फ आणि ही बॉडी दोघे बी डिफरंट नेचरमध्ये आहेत. म्हणजे दोघांच्या नीड वेगळे आहेत ना. सेल्फला काय लागते, रिस्पेक्ट, लव, हॅपीनेस, या गोष्टी सेल्फला लागते. बॉडीला काय लागते, फिजिकल फॅसिलिटी लागतात. बट एक्झिस्ट टुगेदर, कारण की हे सहअस्तित्व किंवा को एक्झिस्टन्स आहे. कॉम्प्लिमेंटिंग इच अदर, म्हणजे दोघं एकमेकाला पूरक आहेत. पूरक म्हणजे काय, एकमेकावर डिपेंड आहे. एकटा सेल्फ काही करू शकत नाही, नुसतं एकटी बॉडी सुद्धा काही करू शकत नाही. म्हणूनच ते कशाचं आहे, को एक्झिस्टन्स आहे. एकमेकावर डिपेंड आहे, एकमेकावर कॉम्प्लिमेंटिंग इच अदर आहे किंवा डिपेंडिंग ऑन इच अदर असं आपल्याला म्हणता येईल. लेट अस सी हाऊ द सेल्फ युजेस बॉडी ॲज अन इन्स्ट्रुमेंट इन द डेली रुटीन. आता बघू आपण की बॉडी हे जे आहे किंवा बॉडी जी आहे ती इन्स्ट्रुमेंट म्हणून सेल्फ कसा वापर करते, हे आपण एक डेली रुटीनचे एक दोन एक्झाम्पल बघू. आता पहिलं एक्झाम्पल मी इथं घेतलं की मॉर्निंग रुटीन. पहिलं मॉर्निंग रुटीनचं एक्झाम्पल घेतलं. आता बघा, मॉर्निंग रुटीनसाठी सेल्फ किंवा ज्याला आय डिसाईड काय करेल, आय शुड वेकअप अर्ली अँड एक्सरसाइज. हे कोण डिसाईड केलं, सेल्फनी केलं, आयनी केलं. आता बॉडी काय करणार, बॉडी मी सांगितलं की डिसिजन कोण घेणार, सेल्फ घेणार. बॉडी काय करणार, तो डिसिजनचं एक्झिक्युशन किंवा डिसिजनचं इम्प्लिमेंटेशन हे कोण करणार, तर बॉडी करणार. बॉडी एक्झिक्यूट्स काय एक्झिक्यूट ते, आता बघा, सकाळी मॉर्निंगला उठायचं आहे, आय शुड वेकअप. मग काय करणार, ओपन द आय, डोळे उघडणार. बॉडी काय करणार, गेटअप म्हणजे उठणार. डज द स्ट्रेचिंग ऑर वॉकिंग, आणि एक्सरसाइज चालू करणार. आता हे इन्स्ट्रक्शन कोणा दिले आहे किंवा डायरेक्शन डिसिजन कोणाचा होता, सेल्फचा. बॉडीनं काय केलं, जे काही इन्स्ट्रक्शन सेल्फनं दिलं इथं ते ॲज इट इज एक्झिक्यूट किंवा इम्प्लिमेंट केलेल्या दिसतात आपल्याला. दुसरं जर एक्झाम्पल डेली रुटीनमधलं आपण बघू की स्टडी स्टडिंग एक्झाम्पल. पहिलं कोणतं, तर मॉर्निंग रुटीन एक्झाम्पल आपण बघितलं. दुसरं स्टडिंग किंवा अभ्यास करणे हे एक्झाम्पल बघू आपण. सेल्फ काय करणार, आता बघा, आय वॉन्ट टू लर्न धिस युनिट, दॅट इज युनिट 2 ऑफ युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यू. आता बघा, हे कोण डिसाईड केलं, सेल्फनं. जर तुम्ही माझा लेक्चर किंवा माझा व्हिडिओ बघत असाल तर ही कोण केलं, तुमच्या मधल्या सेल्फनं हे डिसाईड केलं की सर चला, सर चांगलं शिकवतात, सरांचा व्हिडिओ बघू, चार गोष्टी आपल्याला काहीतरी समजतील. हे कोण डिसाईड केलं, तुमच्या मधल्या सेल्फनं. आता बघा, तुमची बॉडी काय करणार, रीड द बुक, राईट द नोट्स और वॉच द यूट्यूब व्हिडिओ रिलेटेड टू धिस युनिट. म्हणजे आता आता इथं बघा, आता इथं तुमची बॉडी, समजा फॉर एक्झाम्पल इथं तुम्ही बुक रीड करत नाही किंवा नोट्स लिहित नाही, पण इथं तुमची बॉडी काय करणार आहे की मी जे सध्या शिकवत आहे युनिट 2, ते काय करत आहात, तुमची बॉडी यूट्यूबवर वॉच करत आहे. म्हणजे हे कशाची ॲक्शन झाली, तुमची बॉडी.
सेल्फनं काय ठरवलं होतं, तुमच्या तुमच्या आतमधला जो सेल्फ आहे त्याने काय ठरवलं, आय वॉन्ट टू लर्न धिस युनिट, दॅट इज युनिट 2 ऑफ ची. बॉडीनं काय केलं तुमच्या, लगेच माझा यूट्यूब व्हिडिओ ओपन केला आणि यूट्यूब व्हिडिओ पाहायला सुरुवात केली. हे बॉडीनं तुमच्या कार्य केलं, म्हणजे बॉडीनं ती गोष्ट जी काही सेल्फनं सांगितली ती एक्झिक्यूट केली. डिसिजन कोणाचा होता, सेल्फचा. एक्झिक्युशन पार्ट कोणाचा होता, तर बॉडीचा. आता मी काय सांगितलं की हे दोघांचं को एक्झिस्टन्स आहे किंवा कॉम्प्लिमेंटिंग इच अदर आहे. दोघं एकमेकावर डिपेंड आहेत. म्हणजे नुसतं सेल्फ काही करू शकत नाही, नुसतं बॉडी पण सुद्धा काही करू शकत नाही. आता याच्यावर जर क्वेश्चन आला एसपीपीओ मध्ये किंवा कोणत्याही युनिव्हर्सिटीच्या एक्झाममध्ये, म्हणजे असं साधा जर क्वेश्चन आला, व्हॉट इज मेन बाय ह्युमन बिंग, एक्सप्लेन इन डिटेल. साधी गोष्ट काय करणार, पहिले तुम्ही काय लिहिला, पहिली डेफिनेशन लिहिणार. ह्युमन बिंग म्हणजे काय, इट इज द कोएक्झिस्टन्स ऑफ सेल्फ प्लस बॉडी. नंतर काय लिहिणार, सेल्फ काय असते, कन्शियस पार्ट आहे. सेल्फच्या गरजा कोणत्या आहेत, लव, रिस्पेक्ट, ट्रस्ट, या गोष्टी कोणाला लागतात, सेल्फला लागतात. बॉडीला काय लागते, फिजिकल फॅसिलिटी लागते. बॉडी कशी आहे, मटेरियल किंवा फिजिकल एंटिटी आहे. नंतर सेल्फच्या कशा गरजा आहेत, क्वालिटेटिव्ह आहेत, त्या मेजर करतायत, नंबरमध्ये मेजर करता येत नाही. नंतर काय बघितलं आपण, बॉडीच्या गरजा कशा आहे, क्वांटिटेटिव्ह आहे, म्हणजे मेजर करता येतं नंबरने त्याला, किंवा क्वांटिटीमध्ये आपण एक्सप्रेस करू शकतो. उदाहरणार्थ 4 कार, 2 घरे, 4 मोबाईल, 4 लॅपटॉप, हे आपण सहज, हे कशाच्या गरजा आहेत, बॉडीच्या गरजा आहेत. म्हणजे बॉडीच्या गरजा जनरली कोणत्या आहेत, तर फिजिकल फॅसिलिटी. नंतर आपण बघितलं की व्हाय दिस कॉल्ड एज को एक्झिस्टन्स, यांचं सहअस्तित्व का म्हणतो आपण, की दोघं एकमेकाला पूरक किंवा कॉम्प्लिमेंट आहेत. दोघं बोथ आर डिपेंड्स ऑन इच अदर, दोघं एकमेकावर डिपेंड आहे. आणि आपल्याला एखादं दोन एक्झाम्पल युनिव्हर्सिटीच्या एक्झाममध्ये किंवा कोणत्याही एक्झाममध्ये जर आलं तर एक दोन साधं एक जरी एक्झाम्पल लिहिलं तरी सफिशियंट आहे. आजच्या लेक्चरसाठी एवढंच आहे. म्हणजे आपण याच्यामध्ये ह्युमन बिंग हे डिटेल बघितलेलं आहे आपण. तर सगळ्यांना माझी रिक्वेस्ट आहे, जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब किंवा लाईक करायला विसरू नका. जर आवडला नसेल तर डिसलाईकसुद्धा करू शकता. आणि सगळ्या विद्यार्थ्यांना अशी रिक्वेस्ट आहे की आता या लेक्चरमध्ये आपण 7व्या लेक्चरमध्ये युनिट 2 सुरू केलं. त्याच्या अगोदर सगळ्यांनी युनिट 1 मधले पहिल्या लेक्चरपासून लेक्चर 1 ते लेक्चर 6 हे सिरियली बघणं आवश्यक आहे. तरच हा सब्जेक्ट समजेल, अदरवाईज तसं अंडरस्टँड होणार नाही. हे लक्षात असू द्या. आजच्यासाठी एवढंच पुरेसं. थँक्यू.